त्याची मारवाडी विचार करायचा मित्रांनो बिरजू एक मित्रांनो अनुभवी खेळाडू अनुभव खूप अनुभव एक एक्सपिरियन्स खेळाडू मित्रांनो बिरजू गोलंदाजी मारवर असणार आहे. कित्येक वर्षापासून मित्रांनो क्रिकेट हा खेळ त्यांच्याशी नातं एक जुळलेलं आहे. बिरजू यांचं एक अनुभवी खेळाडू मित्रांनो. चला आणि यष्टीरक्षकची भूमिका निभावताना श्री फैयाजी शेख आणि समोर असणार आहे तो जावेद मंसूरी यांचा संघ. JDS वर्सेस इकरा सीसी दोन जाने माने नावाजलेले खेळाडू आणि मैदानाच्या सलामीसाठी सज्ज झाले तो अज्जुबाई आणि सलाम. चला सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूला सन्मान केला होता. चांगला चेंडू हाताला हलक्यात आणि खेळला फटका. दोन्ही संघाचा विचार केला तर इकरा सीसी आणि मित्रांनो JDS संघ मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीगला हे दोन संघ मित्रांनो दरवर्षी फायनलला भेटतात. पण मित्रांनो वर्ष ते वर्ष असताना ते समीकरण चित्र बदलण्यासाठीच ते या वर्षी चित्र बदलले. ते चित्र म्हणजे आत्ता सेमीफायनल 2 ला हे दोन संघ भेटलेत. चला बिरजू एक अनुभवी गोलंदाज एक एक्सपिरियन्स आणि त्याच्या समोर मित्रांनो सलाम सारखा उंच तगडा मोठा खेळाडू एक मित्रांनो नवनवीन यंगस्टर खेळाडू आहे. सलाम मोठा खेळाडू आहे आणि मित्रांनो अतिरिक्त चेंडू एक चेंडू 2 धावा. सुंदर हलक्या हाताने केला स्क्वेअर कटचा हा फटका. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. चला बिरजू आपल्या अनुभवाची काय कमाल आहे तो दाखवून देताना क्रिकेटच्या पट्ट्यातला एक एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजी मारवरती बिरजू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडाकेट चेंडू गेला यष्टीरक्षकांना मागे. 3 चेंडू 4 धावा. चला 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडूला सन्मान. अच्छे का सन्मान और बुरे का अपमान ही खेळपट्टी मैदानात सलाम आणि अज्जूला माहिती असतच असताना याचं भान ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत मित्रांनो. चला 4 चेंडू आणि 5 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू ओढलाय का धावची संधी नाही पण निर्धाव चेंडूची सांगता असताना लास्ट टू द गो फर्स्ट ओव्हर ऑन फायर अन ऑन बोर्ड. चला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या मागे डायरेक्ट षटकार आला. बिरजू एक एक्सपिरियन्स गोलंदाजी एक्सपिरियन्स बॉलर काय मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना 2 निर्धाव चेंडू हाताळले शेवटचे आणि धावसंख्या रोखली आहे ती 5 धावांवरती. खूप सुंदर गोलंदाजी बिरजू एक एक्सपिरियन्स खेळाडू मित्रांनो 40+ जसं वय असेल एक असा एक एक्सपिरियन्स खेळाडू. चला मैदानाच्या आतमध्ये आलाय अज्जुबाई यांची जागा घ्यायला तो अली आणि गोलंदाजी मारवरती विचार केला पुन्हा एकदा इकरा सीसी या संघाकडे अनुभवाची कमी नाही. काझी कालूबाई या नावाने नावाजलेला हा गोलंदाजी मारवर सज्ज. सर्व फॉर्मॅट मध्ये गोलंदाजीसाठी जाणलेला हा कालूबाई गोलंदाजी मारवरती सज्ज आहे. पहिला चेंडू समालोचन कक्षाकडे. सलाम याचा माझं तोंड बंद करण्याचा कुठेतरी प्रयत्न होता. एक चेंडू 6 धावा. JDS संघाला पूर्णपणे आशा आहे जिथपर्यंत मैदानामध्ये सलाम आहे तिथपर्यंत मोठे फटके येणार आणि अली हलक्यात आणि खेळलेला फटका बिरजू गोलंदाजी मार आणि मित्रांनो शाकिब येतोय. शाकिबचा विचार केला तर मित्रांनो एक खूप चांगली फिटनेस मैदानाच्या आतमध्ये दिसते. 2 चेंडू 7 धावा और मुख्तार भाई इनके भी तरफ से सपोर्ट दिख रहा हुआ आर्या 11 के. तीन चेंडू 8 धावा. एकेरी धावेवर जास्त दूर दिले जाते मित्रांनो. JDS संघाला मोठे फटका मारण्याचा प्रयत्न चालू आहेत. अली आणि सलामची जोडी मैदानात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू ओढलाय धावचीची संधी. जान दे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय मित्रांनो. 4 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 9 ऑन बोर्ड.
काझीबाई यांचा विचार केला तर महत्वाचे षटक आता ते 4 चेंडू आणि 9 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे मारण्याचा प्रयत्न. सलाम याचा 5 चेंडू 10 धावा. दुसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 10. 10 ऑन बोर्ड. लास्ट गो. हलके हाताने खेळला फटका. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 11. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1-1-11 ऑन बोर्ड. 11 सीसी संघ मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट चेंज झालेली आहे मित्रांनो. डगआउट मध्ये जावेद मंसूर यांना बघतोय आपण. बॅट चेंज. चला सलाम यांची वाटते कडक बॅट. एक जादुई बॅट सलाम के हाथ में आया ऐसा तो लग रहा है. चला मुख्य पंच ओमकार पाटील. 15 मिनिट 4 षटक झाले पाहिजे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 1-1-11 ऑन बोर्ड. आविद आलाय गोलंदाजी मारवरती मित्रांनो. सुंदर क्षेत्ररक्षक आहे. आता गोलंदाजीचा दर्जा त्याच लेवलचा दाखवायला लागेल. आणि अली आणि मित्रांनो सलाम 2 मोठे खेळाडू. दोघांना या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे मित्रांनो. चला सलाम आणि अली. सुंदर षटक. निर्धाव चेंडूची सांगता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि मित्रांनो निर्धाव चेंडूची सांगता होताना आबिद 11 सीसी आणि त्याचबरोबर आयरा 11 या संघाचाही आवाज आहे. एक सपोर्ट आहे. एक फॅन बेस आहे मित्रांनो. पुन्हा एकदा त्रिफळ यष्ट उद्ध्वस्त केल्यात मित्रांनो अली याच्या. सुंदर गोलंदाजी आबिद याच्या माध्यमातून मित्रांनो. सुंदर 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 गोलंदाजी आबिद. 2 निर्धाव चेंडूची सांगता होता. आणि मित्रांनो आबिद नंतर अली याची जागा घेण्यासाठी कोण आलाय? स्वतः जावेद मंसूरी. जेडीएस संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलाय जावेद मंसूरी. चला फैयाजी शेख आणि जावेद मंसूरी यांच्या दोघांतही मोठा सामना आहे मित्रांनो. 11 ऑन बोर्ड. 1-1-11 ऑन बोर्ड. लगातार 2 डॉट आबिद इसने डाले. चलो जावेद मंसूरी ऑन स्ट्राइक. बड़ा शॉट खेलने के रहे जावेद मंसूरी ने अपना विकेट हल्के में खोते हुए क्या गड़ रहा है. 2-3 चेंडू 3 निर्धाव चेंडूची सांगत होता. लगातार आबिदने 3 डॉट बॉल डाले. खूप सुंदर गोलंदाजी आबिद याच्या माध्यमातून मित्रांनो. सलमानला एका बाजूला उभं केलं. सलमान को स्ट्राइक चाहिए. उसको मालूम है मेरा विकेट इंपॉर्टेंट है. खुद एक बाजू पे खड़ा है पर 3 डॉट बॉल और 2 विकेट आहे. चला मकबूल याचा विचार केला तर 2 चौकार मारून मागची मॅच जिंकवली होती जेडीएस साठी. हलक्या हाताने खेळला फटका. रिस्पेक्ट देताना. 4 चेंडू 1-12 ऑन बोर्ड. 1-12 ऑन बोर्ड. 4 बॉल 12. 4 बॉल 12. 1-12 ऑन बोर्ड. चलो घाई करणे काय. चला सलाम आला स्ट्राईक होती. सलामला जेडीएस संघाकडून खूप आशा असतील. सलाम हा जानामाना खेळाडू आहे. एक उंच तगडा खेळाडू मित्रांनो. एसराज वॉरियर करणारा आपल्याला सलामीचा फलंदाज म्हणून अशी ओळख आहे. हलक्यात आणि सलामला माहिती आहे चांगला चेंडूला रिस्पेक्ट. अच्छे चेंडू का सन्मान देना है. सलाम को स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. हा चांगला चेंडू होता. त्या चेंडूला त्यांनी सन्मान दिला आणि धावसंख्या 1-3-30 लास्ट टू गो फ्रॉम 3rd ओव्हर. सुंदर सुंदर गोलंदाजी मित्रांनो. काही चेंडू नाही समजला आणि डायरेक्ट हिट. पंच ओमकार पाटील कडे दाद मागताना. कालूबाई दाद मागताना. फैयाजी शेख दाद मागताना पंच ओमकार पाटील कडे पण दाद काही स्वीकारली नाही. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1-4-14 ऑन बोर्ड. 1-4-14 ऑन बोर्ड. 1-4-14 ऑन बोर्ड. चला सलाम याची एक हाती विकेट एका बाजूला आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती विच नाही. स्ट्राईक एंड वरती आला तो मकबूल ज्याच्या बॅट मधून मित्रांनो 2 चौकार आणि जेडीएस संघ क्वालिफायच्या दिशेने आला होता. तेच काहीतरी मकबूलला करून दाखवायचं असेल. वसई विरार क्रिकेट असोसिएशनचा हा लहान खेळाडू म्हणून अशी याची ओळख आहे मकबूल. चला स्ट्राईक एंड वरती आहे आणि गोलंदाजी मारवरती कोण आलेला आहे मित्रांनो? फरीद भाई. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट पुरस्कार घालून खेळत असताना फरीद भाई आलेला आहे गोलंदाजी मार्गवरती. चला ही लढत आहे मित्रांनो जावेद मंसूरी आणि श्री फैयाजी शेख यांच्यामध्ये. फरीद आलाय गोलंदाजी मारवरती.
चला आपल्या इथे प्रमुख अतिथी म्हणून मिनलताई पाटील नगरसेविका यांचं मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. सर्व खेळाडू आपल्याला प्रमुख अतिथी मिनलताई पाटील यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून या स्पर्धेसाठी लाभलात, मनापासून तुमचा आभार. वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी आलात. स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं यांना मी विनंती करेन. मिनलताई पाटील वॉर्ड क्रमांक 25 नगरसेविका यांचं हार्दिक स्वागत. चला मित्रांनो, बाबू मुगदुल यांनी जे मागच्या सामन्यात केलं होतं तेच घडले. त्याला माहिती आहे, तो इनटू द गॅप एक ड्राईव्हचा फटका इनटू द गॅप हलक्या हाताने फक्त गॅप मध्ये ढकललाय. चला चला मित्रांनो, प्राइज है मुगदुल बाबू के लिए प्राइज है. हर चौके पे 100 रुपए के पारितोषिक मेहताब शेख इनकी तरफ से. सलाम दोनों दोनों. चला मार्केट खुलता हुआ, जेडीएस की तरफ मार्केट खुलता हुआ. किधर तो जेडीएस. सलाम सलाम और मुगदुल इनके दो मकबूल के बैट में से अगर चौका आता है तो 100 रुपए का रोख पारितोषिक. सलाम और मकबूल यांच्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आले. प्रत्येक चौकार 100 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. रिस्पेक्ट. चांगला चेंडू हाताळला फरीद यांनी, त्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देताना. चला सलाम आलाय. उंच तगडा मोठा ताकदवार खेळाडू स्ट्राईक एंड वरती. चला दोन चेंडू 1919 ऑन बोर्ड. दोन चेंडू 1919 ऑन बोर्ड. 1919 ऑन बोर्ड. चला सलाम आलाय स्ट्राईकवर. सलामसाठी कुठेतरी क्षेत्ररक्षण लावावं लागतो, त्या दर्जाची बॅटिंग आहे त्याची मित्रांनो वसई विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इनटू द गॅप स्टेटला मित्रांनो. सुंदर क्षेत्ररक्षण. 100 रुपयाचा मानकरी ठरता वाजला. प्रत्येक चौकारात दोन्ही फलंदाजासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे मेहताब शेख यांच्याकडून. सुंदर फटका मित्रांनो. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 20-20 बोर्ड. फर्स्ट इनिंगचे 3 चेंडू बाकी असताना धावसंख्या झाली ती 20-20. फुलटॉस चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो. काझीबाई कालूबाई सुंदर झेल टिपलाय मकबूल याचा आणि माघारी पडतो. आणि मैदानाच्या आतमध्ये मकबूल याची जागा घेण्यासाठी आलाय तो सैबू. चला पारितोषिक लागले मेहताब शेख इनकी तरफ से. हर चौके पर 100 रुपए का प्राइज है. मेहताब शेख इनकी तरफ से हर चौके पर 100 रुपए का प्राइज दोनों बल्लेबाजों के लिए. चला फरीद एक निर्धाव चेंडू आता आणि विकेट आले त्या चेंडू मध्ये. 20-20. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इनटू द गॅप. सुंदर 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 चौका आलेला आहे सैबू याच्या बॅटमध्ये. 24 ऑन बोर्ड. ट्वेंटी फोर ऑन बोर्ड. सैबू आलाय. सैबूच्या बॅट मधून मेहताब शेख यांच्याकडून 100 रोख पारितोषिक आले. चला शेवटचा चेंडू. काय घडणार या चेंडूवरती. या चेंडूवर दोन्ही सामन्याचा रिझल्ट आहे. चला घाई करायची आहे. काय घडलंय निर्धाव चेंडूची सांगत होता. यष्टी रक्षक बिरजू एक यष्टी रक्षक सुंदर झेल रोखलेला आहे. सुंदर सुंदर. चला घाई करायची आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी वॉर्ड क्रमांक 25 नगरसेविका मिनलताई पाटील यांचं पण मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग सीझन 4 यांच्यातर्फे हार्दिक स्वागत असेल. प्रमुख अतिथी म्हणून लाभलात तुम्ही, तुमचे मनापासून आभार असतील. चला टीम मीटिंग कमी करायची आहे थोडीशी. आपल्याला फायनल मेगा फायनल खेळवायची आहे. मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग ची 2024 सीझन 4 ची मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे. सो टीम मीटिंग कमी करायची आहे. चला चला. आणि 25 रनचं टार्गेट असणार श्री हॅलो श्री फैयाजी शेख आणि जावेद मनसूर या दोघांची मोठी लढत आहे.
25 रनचं टार्गेट. इक्रासी आणि जेडी. हॅलो. इक्रासी आणि जेडीएस संघ, ज्या संघाला अस्तित्व फायनलला न्यायचंय त्याला हा सामना जिंकायचा. हॅलो. इक्रासी दोन सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. इक्रासी संघ दोन सलामीचा फलंदाज पाठवायचे आहे. हॅलो. हा चल ओके. इक्रासी दोन सलामीचे फलंदाज पाठवायचे आहे आणि सलामीचा फलंदाजचा विचार केला तर मित्रांनो सलामी समीकरण चेंज झाले, इक्वेशन बदलले. इक्रासी कडून मित्रांनो फरीदच्या हातात तर बॅट दिसते पण त्याची साथ द्यायला आलाय जो मागच्या 3 मॅच मध्ये 1 डाऊनची भूमिका निभवत होता आबिद. आता आलाय ओपनिंग साठी. आता जबाबदारी, आता जिम्मेदारी घेऊन खेळायला लागणार आहे. एक भूमिका त्याला पार पाडायची ती ओपनिंगची. चला फरीद याचा विचार केला तर जाना माना मोठा खेळाडू आहे मित्रांनो स्ट्राईक एंड वरती आणि गोलंदाजी मारवरती स्वतः कर्णधार जेडीएस संघाचा जावेद मंसूरी. चला चेंडू चेक करायला देतोय. 24 चेंडू आणि 25 धावा. सामन्याचा विचार केला तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला तरच प्रेक्षकांना बघायला आवडेल. चला काय घडते बघा. 24 चेंडू 25 धावा. 25 ऑन बोर्ड. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एकेरी धावेने धावसंख्येत ओपन होताना 1 चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. सुंदर सुंदर गोलंदाजी मित्रांनो. पंचांकडे दाद मागितली जाते अज्जुवा यांच्याकडून. सुंदर गोलंदाजी जावेद मंसूर. त्याला माहिती आहे लो स्कोरिंगची मॅच आहे तर कैसा खेळणं आहे मालूम आहे. त्या दर्जाची गोलंदाजी. सुंदर स्वीपच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये डगआउट मध्ये जाताना चेंडू. 3 चेंडू 2 धावा. चला फरीद आलेला स्ट्राईक वरती. 3 चेंडू 2 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट होता चेंडू. चेंडू गेलाय सीमा रेषावर. डायरेक्ट षटक. पंचम करेल. हॅलो. चला चला 4 चेंडू 2 धावा. चला आतमध्ये आलाय तो आता मित्रांनो शाकिब. आतापर्यंत ओपनिंग करत होता पण जरा बॅक फॉर्म मध्ये मित्रांनो मागे गेला आणि आता जिम्मेदारीने खेळायचा. आलाय स्ट्राईक एंड वरती शाकिब. 4 चेंडू 2 धावा. चला फिटनेस आहे. त्या फिटनेस त्याला मैदानात मध्ये गरज आहे. ती फिटनेस तर आहे त्याच्याकडे पण त्या फिटनेस प्रमाणे खेळेल का. चला जावेद मंसूरी अतिरिक्त चेंडू जाऊन पोहोचते. 4 चेंडू 3 धावा. चला काय करायची आहे. 4 चेंडू 3 धावा. डगआउट मधून विचार केल्यानंतर कल्फान याचा खूप आवाज आहे आयरा 11च्या. हलक्या हाताने गेलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू. 5 चेंडू 4 धावा. चला 5 बॉल आणि 4 धावा झाल्यात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. फुल टॉस चेंडू स्वीपने ढकललाय मित्रांनो. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 बोर्ड. जावेद मंसूरी यांच्या वैयक्तिक षटकात दोन्ही सामन्यात त्यांनी 5, 4 आणि आता 5 खूप सुंदर षटक हाताळले. 5 ऑन बोर्ड. वाईड. थांबायचं 2 मिनिटं. चला वॉर्ड क्रमांक 25च्या नगरसेविका मिनलताई पाटील तुम्ही आलात. तुमचं मनापासून आभार. वेळात वेळ काढून तुम्ही स्पर्धेला उपस्थिती दिलात. आपल्याकडून आता रजा घेताना दिसत आहेत.
सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. वेळात वेळ करून नगरसेविका आपल्यासाठी उपस्थित झाल्यात. मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही आलात, तुमचं मनापासून आभार. चला सामन्याच्या दिशेने वळूया. सामना जाऊन पोहोचतो तो 6 धावा झालेल्या आहेत 11 सीसी या संघाच्या. सुंदर सुंदर गोलंदाजी. सलाम याचा विचार केला तर दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी त्याच्या वैयक्तिक षटकात फक्त 2 धावा दिल्या होत्या. तशाच षटकाची कुठेतरी आता गरज आहे मित्रांनो. गरजेला तुम्ही वेळी भागी पडलात ना तर संघ तुमचा कुठेतरी कमबॅक करणार आहे. सुंदर गोलंदाजी. बॅटची कडा घेतले अज्जूबा यांच्याकडून समजले. बॅटची कडा घेतले. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षक. 2 चेंडू 7 धावा. दोन चेंडू 7. 7 ऑन बोर्ड. चला मैदानाच्या आत मिळाला एक काझीबाई. कालूबाई या नावाने नावाजलेला हा खेळाडू मोठा खेळाडू आहे मित्रांनो. वसई विरार असोसिएशन मध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अशी ओळख असणारा काझी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धावसंख्या 7 ऑन बोर्ड. सुंदर गोलंदाजी झाली की आता त्यांनी खेळलेला फटका एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. सलमानला माहिती आहे या लेवलला त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. या खेळपट्टीचा सुद्धा अनुभव आहे त्याला. 3 चेंडू 8 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. आबिद इनटू द गॅप. चेंडू जातो षटकाराला सीमारेषा पार. वन टू 12 ऑन बोर्ड. 1-2 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. चला आबिद सलामीचा फलंदाज त्याला पाठवलेला त्या संघाने आपली भूमिका पार पाडली. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. अजून भूमिका आहे ते सामना जिंकून द्यायची आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचती 1-3-13. लास्ट गो. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. 1-3-13 ऑन बोर्ड. चला लास्ट टू गो. हो 1-4-14 ऑन बोर्ड. चला मुकबुल एक महत्वाचा षटक मुख्य षटक आहे मित्रांनो. तिसरं बॉक्स क्रिकेट मध्ये ना चौथ्या षटकापेक्षा तिसऱ्या षटकाला जास्त महत्व असतं कारण की तुम्ही चौथ्या षटकात किती धावा बाकी ठेवतात हे अवलंबून असतं ते तिसऱ्या षटकात. चला जावेद मंसुरी सर्कलच्या आतमध्ये सिली पॉइंट क्षेत्रात सॉरी शॉर्ट लेग. 1-4-14 ऑन बोर्ड. 1-4-14 14 चालले 1-4-14 ऑन बोर्ड. त्याच्या तोंडावरच मारण्याचा कुठेतरी प्रयत्न होता. एकेरी धावने धावसंख्या जाऊन बसते 15. हॅलो सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो सैबू याच्या माध्यमातून. 2 चेंडू 15 धावा. गोलंदाजी फील्डिंग. चला चला घाई करायची आहे. सुंदर गोलंदाजी आणि सामन्याचा विचार केला ना
समीकरण चेंज, इक्वेशन इज अ चेंज. बॉल टू बॉल ची मॅच, 10 चेंडू आणि 10 धावा. लगेच क्रिकेटचा सामना हाच आहे, इक्वेशन लगेच बदललं. मस्त चेंडू हाताळलाय. 3 चेंडू 16, 1616 ऑन बोर्ड. चला पुन्हा एकदा जावेद मंसूर पुढे आलाय. तिकडून श्री फैयाजी शेख यांच्याकडून आलाय. उसको आगे करना, हिट करना है. इशारा आलेला आहे डगआउट मधून. चला आले गया केलेला फटका डगआउट मध्ये जाताना. चेंडू चेंडू वाढलाय. धावचीची संधी, धावचीची संधी. काय घडेल काय घडेल. धावचीची संधी, संधीचं सोनं करताना मोठ एक हात अशी विकेट जाताना दिसते. एक हार्ड की विकेट काझी कालूबाई यांची. हॅलो जेडीएस बी चे समर्थक मित्रांनो फुल जेडीएस संघाला सपोर्ट करताना दिसत आहेत. 4 चेंडू 16 धावा, 1616 ऑन बोर्ड. बॉल टू बॉलचेच इक्वेशन असणार आहे. पण मित्रांनो बॉक्स क्रिकेट मध्ये बॉल टू बॉलचं इक्वेशन सहजासहजी पार पडत नाही. आणि काय घडलंय काय घडलंय. निर्धाव चेंडूची मुगदुल मुगदुल. ग्राउंडच्या 4 उशाला आवाज आवाज आवाज. आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना कमबॅक केलाय. मी आधीच म्हटलं होतं बॉक्स क्रिकेट मध्ये बॉल टू बॉल इक्वेशन हे हार्ड असतं. आणि कमबॅक करून दाखवलंय जेडीएस संघाचा. लास्ट टू गो, 1616 ऑन बोर्ड. चला लास्ट टू गो. 7 चेंडू 8 धावा. आले की आता खेळलेला फटका. चला चला 6 चेंडू 7 धावा. चला चला 6 चेंडू आणि 7 धावा. 6-7 इक्वेशन असणार आहे. कोण बनणार आहे मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग सीझन 4 चा चॅम्पियन कोण बनणार आहे. फायनल मध्ये प्रवेश केलाय तो आर्या 11. आणि त्यांच्या समोर कोण येणार आहे. इकरा सीसी का जेडीएस श्री फैयाजी शेख यांचा संघ. इकरा सीसी का जावेद मंसूर यांचा संघ जेडीएस. कोण कोण येणार आहे मित्रांनो. मोठी मोठी लढत असणार आहे. मेगा फायनल मध्ये कोण प्रवेश करणार आहे बघायला नक्की आवडेल. चला चला 6 चेंडू 7 धावा. आणि गोलंदाजी मारवरती विचार केला तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी येतोय तो फरदीन. टेनिस विश्वाचा आज फरदीन काझी याचा वाढदिवस आहे. आणि इकडे गोलंदाजी मारवरती फरदीन आहे. फरदीन. आता इकडे कोणाचा दिन आहे ते बघावं लागणार आहे. चला फरदीन आलाय गोलंदाजी मारवरती. सैबुला कुठेतरी थांबवलं. एक स्ट्रॅटेजी आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. आणि चला चला क्षेत्ररक्षक मध्ये बदल करताना दिसत आहेत. सलाम याला वरती अडवले ऑफ साइडला आणि अलीला खालती घेतले. चला 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 6-7 आबिद आणि सोहिल. इकरा सीसी का जेडीएस श्री फैयाजी शेख यांचा संघ का जावेद मंसूरी यांचा संघ. कोण येणार आहे. चला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. झेल टिपला असताना तर कुठेतरी कॅल्क्युलेशन परत बदललं असतं. पण चला धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. 3 धावा रोखल्यात. चला आणि स्ट्राईक हँडवर कोण आला. आबिद, ज्याने मित्रांनो हेच पागडप त्याच्या पदरात आणलं होतं. जेव्हा 1 चेंडू 3 धावा पाहिजे होता तेव्हा त्याच्या बॅट मधून चौकार आला होता जो जेडीएस बी समोर. आता कॅल्क्युलेशन सेम आहे. समोर आहे जेडीएस चा संघ आणि इकरा सीसी आणि 1 चौकारची गरज आहे. चला चला काय घडणार आहे. 5-6 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जावेद मंसूरी चेंडूवर आलाय. चेंडू वाढलाय. काय करणार. आबिद रन धावणार का. नाही.
चला, डगआउट मधून आबिदला स्ट्राईक वरती खेळायला सांगितले. चला चला, 4 चेंडू 6 धावा. कोणाचं पागड इकडे पलटणार आहे, कोणाचं नशीब पलटणार आहे, कोण प्रवेश करणार आहे इनटू द फायनल मध्ये. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. चला, पंच ओमकार पाटील टीम मीटिंग कमी करायला सांगायचे. 15 मिनिटात 4 षटक हाताळले पाहिजे. चला 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 चला, एक बोलते हैं ना, टीम यूनिटी क्या होती है एरिया की, वो दिखते हुए. ये जर का मैच जेडीएस जीतेगा तो जेडीएस बी की तरफ से 500 रुपए लगा है. जेडीएस बी की तरफ से एक टीम यूनिटी. जेडीएस बी क्वालिफाई के बाहर हो चुके पर उनकी टीम अंदर है. एक टीम यूनिटी अंदर दिखते हुए जेडीएस बी, अगर जेडीएस मैच जीत, जेडीएस बी की तरफ से 500, हेलो, जेडीएस बी की तरफ से 500 रुपया लगा है जेडीएस के लिए. चलो, और 81 आबिद ऑन स्ट्राइक. चलो, फरदीन को आज चमकना होगा या आबिद, दोनों में से एक खिलाड़ी चमकेगा. एक रिस्पेक्ट, अच्छा चेंडू, सम्मान, डॉट डॉट. एक फैन बेस मंडप की ओर आप देख सकते हैं, जेडीएस बी का फैन बेस. और डग आउट में सुना जाए तो 81 आर्या 11 चाहती है शायद से 81 फाइनल में. 3 बॉल में 5 रन चाहिए. चलो, जेडीएस जेडीएस 81 से एक ही टीम आगे जा सकती है. क्रिकेट किसी एक को आगे जाना पड़ेगा. चला, घाई करायची आहे. सब देखा जाएगा. रिस्पेक्ट, चांगला चेंडू होता. चला, 2 चेंडू. हॅलो बाबूदा, बॅटरी आणायची आहे. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार आहे. चला चला, टीम मीटिंग कमी करायचे. आता इकडे इक्वेशन कॅल्क्युलेशन असं असणार की डगआउट मधून सांगितलं असेल दोन्ही चेंडू आबिदला ट्राय करणे रे. 2 चेंडू ट्राय कर. चला, 2 चेंडू 4 धावा. आणि जर का अगर ये मैच जेडीएस जीतता है तो जेडीएस बी टीम की तरफ से 500 रुपया लगा हुआ है. चलो, 500 रुपया लगा हुआ है. ये शॉन माइकल कह रहे हैं कि कैश प्राइस लाके रखो जेडीएस बी. चला चला, घाई करायची आहे. मुख्य पंच ओमकार पाटील घाई करायची आहे. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. चलो चलो, प्राइस जेडीएस बी की तरफ से मार्केट खुला हुआ है. बहुत प्राइस लगा है. जुनेद की तरफ से 1000 रुपये अगर जेडीएस मैच जीते तो. मोठा मोठा मारायचा प्रयत्न, चुकी घडले, चुकी घडले, कोणाकडून चुकी घडले मित्रांनो. चेंडू जाते चौकाराला. कॉंग्रॅच्युलेशन, सलाम, याच्याकडून चुकी घडले. कॉंग्रॅच्युलेशन. स्टंप नाही फेकायचा, स्टंप उचलायचंय. स्टंप नका फेकू. कॉन्ग्रेचुलेशन, 81 टू द फाइनल एंड आयरा 11. काजी भाई के चेहरे की मुस्कान बताते हुए कि खुशी क्या होती है. और सलाम भाई, क्या डान्स चालू आहे. कॅमेरा दे, सुंदर क्षण कैद करायचे आहेत. 2 मोठे संघ मित्रांनो फायनलला गेलेले आहेत. 81 आणि 81 आणि आयरा 11. नाही नाही, जरूर जरूर, एक टीम युनिटी. दोन्ही आपले घरचे संघ आयरा आणि 81. हॅलो, हॅलो हॅलो.